संपूर्ण त्रिभुवन दळवळलं. राजा परीक्षित तिथून निघाला तेवढ्यात शमीक ऋषीचे पुत्र शृंगी आले आणि शृंगी कंदमुळं फळं आणण्यासाठी गेले होते. बाबांची जप ध्यान धारणा चालली होती. गळ्यामध्ये मेलेला सर्प घालून परीक्षित निघता झाला. त्याच वेळेस लहान गासलेलं रूप तेजो मुलांकी चेहरा जटभार असलेला शमीक ऋषींचा पुत्र शृंगी आला. शिव 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 शिव. ज्यावेळी पर्णकुटीत आला आणि पाहिलं बापाच्या गळ्यामध्ये साप, डोळे मिटले, ध्यानानं ओळखलं कोण आहे. अरे हातातलं पाणी सोडलं, संकल्प सोडला. मेलेला सर्प बापाच्या गळ्यातून काढला आणि पाणी हातावर घेऊन शाप दिला. ज्यानं कुणी मेलेला सर्प माझ्या पित्याच्या गळ्यात घातला, आजपासून 7 दिवसाच्या आतमध्ये त्याचा सर्व दंशानं मृत्यू होईल. शाप दिला आणि तपश्चर्येसाठी शृंगी निघून गेला. 7 दिवस झाले. 7 दिवसामध्ये ही वार्ता परीक्षितीला कळाली. शाप दिली. सगळ्या साधू संतांना जवळ केलं. कुणी सांगेना उपाय काय. माणसं पाप झाकून ठेवतात आणि पुण्य जगाला ओरडून सांगतात, पण पाप नेहमी जगाला ओरडून सांगावं, त्याला पाप कमी होत असत. आणि म्हणून कोणताही ऋषी राजाला उपदेश करायला तयार होणार. राजाने शापाची वार्ता ऋषींना सांगितली. सर्व ऋषी समोर जाहीर केलं, मी अधम आहे. मी ऋषीच्या गळ्यामध्ये साप घातला, माझा उद्धार करा. यमदूत मला मारपीट करतील. परीक्षितीने मरणाच्या वेदनांचा विचार केला. जन्म जन्म मुनी जतन कराय, अंतराम कही आवत नाही. कोणताही ऋषी राजाला उपदेश करा.